लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये महादेववाडी परिसरात एका जुन्या थिएटरजवळ 30 मार्च सोमवारी रोजी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास सक्षम पप्पू शिंदे वय वर्ष 18 हा आपल्या सातपूर राजवाड्यातील मावशीच्या घरून जेवण करून येत असताना महादेववाडी परिसरात रस्त्यात अचानक गाडी बंद पडली। तेव्हा गाडी सुरू करत असताना संशयित अविनाश रतन पवार याने दारूच्या नशेत असताना सक्षम याचा पाठलाग करून शिवीगाळ करत धारदार तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला। मी रस्त्याने चाललो होतो, अविनाश रतन पवार यांनी मला माझी गाडी अडवली का त्यांच्या दारापाशी स्पीड ब्रेकर आहे, तिथं मी गाडी हळू केली तर गाडी बंद पडली, चालू केली तर थोडं रेस केली तर मग त्याने माझी गाडी अडवली। तो पिलेला होता। आई बहिणीवरनं घाण शिवीगाळ केली आणि माझ्या मागं तलवार घेऊन मला मारायचा प्रयत्न केला। त्याच्या वडिलांनी मला धरलं आणि त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला, तर मी ते वाचून माझा जीव वाचून मी पळालो। तर मी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट पण दिलेली आहे। अजून पोलिसांनी काही त्याच्यावर कारवाई नाही केली अजून पोलिसांनी। तर मला न्याय भेटला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करा। माझ्या मागं कोणी नाही आहे। मला एकच सांगायचं फक्त त्यांना दोघांना अटक करा। त्यांनी मला त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका। यावेळी भयभीत झालेल्या सक्षम शिंदे या तरुणानं सातपूर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एकीकडे नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी कारवाई होत असतानाच काही तरुण अजूनही असे जीवघेणे हल्ले करत आहेत। यामुळे सातपूर महादेववाडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेविषयी भयभीत झालेल्या तरुणानं आपली पोलिसांकडून न्याय मिळण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।